आता याच्यामध्ये सुद्धा दाखवतंय की रोप सेट होण्यासाठी मला एका स्प्रे मध्येच फरक दाखवतोय 5 महिन्यात. आणि टेम्परेचरच्या काळात लावलेली रोप आहे. 5 जानेवारीची लागवड आहे माझी, 4 जानेवारीची. तर 5 महिन्यातला ग्रोथ बघितला तर एकदम व्यवस्थित आहे. पानातला गॅप, बुंद्याची साईज एकदम व्यवस्थित. टेम्परेचर मध्ये सुद्धा चांगला प्लॉट आलेला आहे. तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहे? एकदम समाधानी. सर नमस्कार. नमस्ते. आपलं नाव, गाव, पत्ता थोडक्यात सांगा बरं. माझं नाव महेश जवाहर जगताप, मुक्काम पोस्ट पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. सर आज तारीख किती बरं? आज तारीख आहे 16 जानेवारी 2024. ही आपली केळी आहे, किती एकर आहे केळी? ही जवळपास 36 गुंठे, 1100 रोपं बसलेली आहेत त्याच्यामध्ये, 1120 रोपं. 1120 रुपये. हा. त्याला लावून किती दिवस झालं? एक 4 जानेवारी 2024 ला याची लागवड केलेली मी. म्हणजे आज 12 दिवस कंप्लीट झाले. 12 दिवस कंप्लीट झाले. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बायो ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेणार आहे. किती दिवस झालं चालू केलं तुम्ही ह्याला मी मार्गदर्शन? आता याचा सुरुवातीला एक स्प्रे दिलेला आहे, रोवर आणि सिलिकॉन. आणि आता ग्रोथरचा दुसरा स्प्रे देणार आहे मी आता 4थ्या दिवशी. एवढ्या सुरूपासून तुम्ही कसं काय चालू केलं, म्हणजे तुम्हाला काय माहिती? ऍक्च्युली मी मागा जो प्लॉट दिसतोय तो खोडव्याचा प्लॉट आहे माझा. त्याच्यासाठी मी याचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. दुसरा डोस त्याच्यासाठी आता दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला जेवढा रिझल्ट मिळाला तो त्यासाठी, म्हणजे की जी खोडव्याची ग्रोथ, पानांमधील गॅप, रुंदी आणि त्याचा असणारा बुंदा, त्याच्यामध्ये जी मला चेंजेस दिसले, त्याच्यामुळे मी हा लागणीसाठी, सुरूसाठी हा मी प्रयोग करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे कोकणे साहेबांनी मला त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा सुरूसाठी मी आता त्याचा डोस घेतोय. तर आता ही आपण समजा पूर्वावस्था म्हणजे पहिली अवस्था करतोय समजा. हो हो. तर ही लोकेशनसाठी इथं कॉर्नर म्हणलं तरी चालन. पाठीमाग आपल्या नारळाची झाड आहे ती. हो. आणि पलीकडे तुमची केळी आहे, खोडवा आहे, खोडवा आहे ती. हो. आणि येणाऱ्या दिवसाला आपल्याला काय बदल होतोय ती तुम्ही सांगणार आहे. आता जसं तुम्ही अनुभव घेतला वापरल्यानंतर. मी खोडव्यामध्ये अनुभव तो घेतलेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा दाखवतोय की रोप सेट होण्यासाठी मला एका स्प्रे मध्येच फरक दाखवतोय, एका स्प्रे मध्ये. तर आता तुम्ही कंटिन्यू करणार आहे? कंटिन्यू करणार. ह्या सुरूच्या प्लॉटसाठी तर पहिल्यापासून शेवटपर्यंत याची ट्रीटमेंट घेणार आहे. 4-5 महिन्याचा झाल्यानंतर प्लॉट कसा दिसतोय नक्कीच त्याची एक शूटिंग काढू. जशी तुम्हाला युट्यूबवरून माहिती पोचली, हो, तशी तुम्ही जशी माहिती पोचली, आता वाटतंय खरं काय खोटं काय, पण तुम्ही मी सुद्धा अनुभवच घेतला त्याचा. व्हिडिओ बघूनच घेतला. व्हिडिओ बघून. मग आता जसं ही तुम्ही व्हिडिओ बघून घेतला का नाही, तसाच तुमचाही व्हिडिओ होणार आहे आता. आणि काय जी काय दिसेल का नाही नजरेत आपल्या, कॅमेरा काय लाबाड बोलत नाही, काय नाही, जी काय नजरेत दिसेल ती, जसं तुम्ही जसं समाधानी झालाय तसा आणि इतर शेतकरी समाधानी व्हावं, ही आपली वापरा बायो ऑर्गॅनिकचं लय मोठं ध्येय आहे सर. बरोबर आहे. तुम्ही आता काय बदल होतोय ते आपण पाहूया येणाऱ्या काळातच. येणाऱ्या काळात काय दिसेल. आपण जी दुसरी अवस्था, तिसरी अवस्था काढीन का नाही, त्यात बघूया काय बदल होतोय. बरोबर. दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव महेश जवाहर जगताप, पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण आता जे आपले गोगरे सर उभं राहिले तिथं आतमध्ये दुसऱ्या लाईनला होतो. हो. आता दिसणार नाही म्हणून आपण बाहेर उभं राहिलो. आता खाली घ्या बघा सर, लोकेशनला टी. आपण ह्या प्लॉटची 16 जानेवारी 2024 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग घेतली होती. पाठीमागे तुमचा खोडवा दिसत होता. बरोबर. आणि आता पलीकडच्या साईडला जिथं झेंडू आहे तिथं तुमचा ऊस होता. हो. म्हणजे पलीकडचं रान ऊसाच दिसायचं, बरोबर, ही रान लागणीचं, आणि खाली तुमचा खोडवा. तर आज तारीख किती आहे? आज 1 जुलै 1/7/2024. म्हणजे ह्या प्लॉटला आम्ही येऊन थोडक्यात येणाऱ्या 16 तारखेला 6 महिने होते. बरोबर. त्याच्या अगोदर कोकणे सरांनी तुम्हाला सगळ्या व्हिजिट दिलेले. आता इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मध्ये जर तुलना करायची म्हणलं टेम्परेचरला घेऊन, तर ह्या प्लॉट बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, त्याची ग्रोथ आणि साईज आणि गॅप पानांमधला एकदम व्यवस्थित आहे. डिफरन्स एवढं टेम्परेचर होतं यावेळेस, त्याच्यात सुद्धा व्यवस्थित प्लॉट आहे. किती प्लॉट गेले आपल्या साईडचे? आता आपल्या इथं टेम्परेचरमुळे व्हायरसचं प्रमाण थोडंसं वाढलंच आहे. म्हणजे रोपात डिफेक्ट आहे काय माहित नाही, पण बऱ्याच जणांची रोपांचं जाण्याचं प्रमाण जास्त आहे. रोप माराचं प्रमाण जास्त आहे आणि टेम्परेचरमुळे बरेच प्लॉट गेले. म्हणजे प्लॉट बसले. असा आपला प्लॉट जर बघितला, आपल्यात एक मरीमुळे किळी गेली. आपण बी काही या व्हिडिओ मध्ये कबूल करत नाही असा विषय नाही, पण बाकी मर जर हा विषय काढला, 11 झाडात मी म्हणतो किती झाड असते अंदाजे? 100 झाड गेली असतील. 100 मी म्हणतो 100 पासून अजून 10-5 कमी जास्त असू द्या. जी काय आकडा आपण एक अंदाजपत्र व्यक्त करतोय, पण जी काय झाड आहेत ते सगळे आत्ताचे स्ट्रॉंग आहेत. एकदम एकसारखी आणि स्ट्रॉंग आहे. व्यवस्थित आहे. तर तुम्ही जे मार्गदर्शन घेतलेलं आहे, तुम्हाला मिळालेले रिझल्ट झालेले बदल आपल्या शेतकरी मित्रांसाठी सल्ला संदेश
तुम्ही काय सांगाल, कारण आपल्याकडे पूर्वस्थित शूटिंग आपण असं काय बोलत नाही. आता तो ह्याच्या आधी पण मी केळी केलेली, त्याचं जर 5 महिन्याची ग्रोथ बघितलं तर वापरून आपण बघितलं तर चांगली ग्रोथ आहे ह्याची 5 महिन्यात. आणि टेम्परेचरच्या काळात लावलेली रोप आहे. 5 जानेवारीची लागवड आहे माझी, 4 जानेवारीची. तर 5 महिन्यातला ग्रोथ बघितला तर एकदम व्यवस्थित आहे. पानातला गॅप, बुंद्याची साईज एकदम व्यवस्थित. टेम्परेचर मध्ये सुद्धा चांगला प्लॉट आलेला आहे. तुम्ही ह्या मार्गदर्शनावरती समाधानी आहे? एकदम समाधानी. मी दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, तुमच्या शेजारी उभे राहिले ते रामेश्वर गोगरे सर करमाळचे, त्यांच्याकडून, तसंच आमच्या मिटकल सरांकडून, गजानन साळुंखे सरांकडून, आणि ज्यांनी कॅमेरा धरलाय ते समाधान भगत सर. नमस्ते. तर तुमचं मनापासून जे जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद.